स्ट्राइकवर भरत, नॉन स्ट्राइकवर विकास. तर वैयक्तिक पाहिलं आणि सांघिक पाहिलं षटक होतो गोलंदाज प्रताप. प्रताप की ज्याला या अगोदर सामन्यामध्ये मला तर मॅच मॅच मिळालं होतं, ते सातत्य ठेवलं गेलं. अतिशय कंजूशी गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. 4 धावा देत 2 फलंदाज बाद केले होते आणि ते सातत्य ठेवावं लागेल, कारण समोरील संघ खूप मोठा संघ आहे, न्यू मिलम पायगाव. पण कोण संघाने अतिशय लिहिलेला विजय संपादन केलेले आहेत. अतिशय रंगतदार अतिटटीच्या लढतीमध्ये या संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आणला होता आणि विजय संपादन करून घेतला होता. बघायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारचा त्यांचा खेळ होतोय. सुरुवात करूया. पंच घरत सर व भाऊ पाटील सामना सुरू होत आहे. इशारा करता यस. गेम ऑन. प्रताप राईट आर्मवर समोर आहे फलंदाज राईट हँड बॅट्समॅन भरत. चांगला चेंडू होता. थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरच्या दिशेने चेंडू सरसावतोय. षटरक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धाव देखील पूर्ण केले. खराब फेकी केली होती. चांगलं बॅकअप मिळालं, पण 2 धावेंवर समाधान मानावं लागतंय. स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय भरत 2 धावेंनी. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील भरत यालाच मॅच प्राप्त झाली होती. म्हणजे जो सामना आहे गोलंदाज आणि फलंदाज याच्यामधील दोन्हीही जे खेळाडू आहेत ते मॅन ऑफ द मॅच विनर आहेत. बघायचं आहे कोणता खेळाडू सरस ठरतोय. ज्ञानेश्वर. प्रताप राईट आर्मवर. सुंदर चेंडू. पहिल्यांदा थोडासा आतल्या बाजूने वळला होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता. बीट झालाय फलंदाज भरत. धावसंख्या स्थिर आहे 2. हवा या ठिकाणी वाहताना दिसून येते. चांगला चेंडू होता. शेवटच्या क्षणी कट केलाय चेंडूला. शॉर्ट पॉइंटला चेंडू आडला गेलाय. नजर होती चेंडूवर शेवटपर्यंत. ज्ञानेश्वर जर बघितलं आपण आणि अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला ऑफ स्टंपवर या ठिकाणी ऑफ स्टंपला ढकलून दिलं होतं. 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धाव धावसंख्या 3 होते. प्रताप आता स्ट्राइकर होतो विकास. चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हरवर चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, पण 2 धावा देखील पूर्ण केल्या गेलेत. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. 5 रन्स ऑन बोर्ड. प्रताप उजव्या हाताने गोलंदाजी करतो. समोर आहे फलंदाज विकास. अनुभवी खेळाडू संघ नायक आहे. एक कॅप्टन्सी चांगला खेळ करावा लागेल. चांगला चेंडू होता. स्क्वेअर केल्या चेंडूला. 1 धाव पूर्ण केली आहे. एक्स्ट्रा कव्हर चेंडू येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. चांगला खेळ बघायला मिळतो विकास द्वारा. धावसंख्येत वाढ होते. धावा होते 7. 7 रन ऑन बोर्ड. पण भरतने आज मात्र चांगल्या प्रकारे उत्तेजित केलेलं आहे, आकर्षित केले आहे आपल्या खेळाच्या माध्यमातून. त्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं एक ऑफ ड्राईव्ह केला होता. चेंडू चौकार गेला होता. प्रताप चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण केली. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पण फलंदाज विकास हा धावचीत.
पण फॉलो थ्रू अतिशय चांगले क्षेत्ररक्षण झालं प्रताप द्वारा आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय तो विकास. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर न्यू मिलम पायगाव संघाची धावसंख्या 1-8. चांगलं षटक हाताळलंय प्रताप यानं. नवीन फलंदाज मैदानात जातोय नितीन. नितीन एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. इज अ डेंजरस कॉम्पेनर. हा एक धोकादायक फलंदाज आहे. या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी केली होती. बघायचं ते सातत्य राखतो की काय. नितीन त्याहून अधिक गोलंदाज देवेन, कॅप्टन देवेन याने म्हटलं होतं की संजय याच्याकडून जास्त अपेक्षा असतील. बघायचं संजय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक हाताळतो संजय. समोर फलंदाज नितीन त्याच्या साथीला आहे नॉन स्ट्राइक एंडवर भरत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी एका टप्प्याने चेंडू मात्र सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी. दरम्यान मित्रांनो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या विभागातील उद्योगपती समाजसेवक सन्माननीय किशोरजी वारे साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबत सन्माननीय भरतजी जाधव साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. एवन भिनार व आयोजक संदेश वखर यांच्या तर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. खराब क्षेत्ररक्षण 4 धावा. सुंदर चला राम दलक चेंडू सरळ लेस्टर वादळतोय आणि त्रिफलाचित बाद होतोय नितीन. काय चेंडू फेकला होता. जागा दिली होती जणू काही चेंडूला येण्यासाठी जागा दिली होती. असं म्हटलं होतं की चोर दिसतोय आणि दरवाजा खुला ठेवलाय अशा प्रकारचा नितीन याचा खेळ आणि चेंडू सरळ त्याच्या डाव्या नेस्टीवर आदळला होता. त्रिफलाचित बाद होतोय. पण डीजे मॅन आपण चांगला गाणी वाजवलाय. डेंजर बॅट्समनची दांडीच या ठिकाणी पाडली. खरोखरच डेंजर फलंदाजालाच बाद केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी. चला तिसरं पंच जायचं आहे मैदानात. सुनील म्हात्रे, डेव्हिड शेफर्ड. ज्ञानेश्वर एक आहे. या तिन्ही पंचांनी मात्र आकर्षित केलेले आहे सिनियर 40+ च्या सर्व या फॉर्मॅटला. चांगल्या प्रकारचे आतापर्यंत पंचगिरी केलेले आहे तिन्ही पंचांनी. आमचे घरज सर असतील, भाऊ पाटील सर असतील, आमचे सुनील म्हात्रे सर असतील, खरोखरच सर्वांना आकर्षित केलेले आहे यांच्या निर्णयात. धावा फलकावर आहेत. 12 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज संजय खरोखरच चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडू चौकार खाल्ल्यानंतर मात्र आराऊंडला एक त्रिफलाचित केला होता नितीन याचा. चांगला चेंडू होता. लटकट खेळलाय. 1 धाव पूर्ण करता. दुसरी धावचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय पण 2 धावा देखील फलंदाज रुपेश यानं पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावा होत आहेत 14. 14 रन्स ऑन बोर्ड. संत आणि सावध असा खेळ सुरू आहे तो न्यू मिलम पायगाव संघाचा. एक चौकार आता मात्र एक मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर कुठे दूर चेंडू जातो. 6 धावांसाठी षटकार. सीमा पार षटकार. चेंडू गेलाय सीमा पार मारला खडखडीत षटकार. चेंडू गेलाय सीमा पार.
क्या बात आहे. डीजे वाला आता रंगात आलाय. शेवटचे 2 तास असताना रंगात येतोय डीजे वाला. षटकार, व्हॉट अ शॉट. एक ताकदवर फटका बघायला मिळाला होता रुपेशाच्या बॅट मधून. ज्या प्रकारे बॅटवर चेंडू आला तशाच प्रकारे त्याला भिरकावून दिलं होतं कुठेतरी दूर चेंडूला. आणि 6 धावांसाठी या 6 धावांनी धावा मात्र झपाट्याने पुढे गेल्या त्या 20 वर. 20 रन्स ऑन बोर्ड. रुपेश मात्र आता आक्रमक या ठिकाणी धोरण पत्करतोय, कारण गरज आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपला सहकारी एक डेंजर बॅट्समन नितीन बाद झाल्यानंतर सूत्रे हातात घेण्याचा प्रयत्न करतोय रुपेश. संजय पुन्हा एकदा मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे, शेताची चेंडू खाली पोचतोय. बघायचंय काय होतंय. आता मात्र चेंडू त्याच्या कुठेतरी पोटावर लागलेला आहे, झेल सुटलाय. दुसरा प्रयत्न केला नाही. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. असं वाटलं होतं की सहज सोपा जिला अचूक असा टप्पा ओळखला होता, अचूक जजमेंट केला होता क्षेत्ररक्षकानं, पण झेल त्याच्या शेवटच्या क्षणी हातातून निसटला. थोडासा इंज्युअर झाला, बोटावर मला वाटतं मार लागला. पण 2 धावा रुपेशाने पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या होते 22-22. वेलकम. गादी वेळ या संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. रुपेश ऑन स्ट्राइक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बीट झाला होता फलंदाज. 1 धाव पूर्ण केली आहे. पंचांचा इशारा काय तो येस लेग बाईटच्या रूपाने 1 धाव पूर्ण केली जाते. अशा प्रकारे मित्रांनो 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर न्यू मिलम पायगाव संघाची धाव संख्या झाली होती 2-23. चला 2 षटकासाठी सामना थांबलेला आहे. आपण स्वागत सन्मानाकडे वळूया. सन्माननीय किशोरजी वारे साहेब या व्यासपीठावर विराजमान आहेत. उद्योगपती पोगाव यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीपजी वखारे यांच्या शुभ हस्ते सन्मान किशोरजी वारे साहेब यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो. त्याचबरोबर त्यांच्या सोबत सन्माननीय भरतजी जाधव न्यूज रिपोर्टर यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत. मी पुन्हा एकदा संदेश वखारे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे. भरतजी जाधव साहेब न्यूज रिपोर्टर आहेत. पुष्पगुच्छ, शॉल अशा प्रकारचं हे आमचं सन्मान आहे. धन्यवाद. त्यानंतर आताच धन्यवाद सन्माननीय योग्यजी गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. वेलकम जोशी सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि नक्की आपल्या गावचा संघ देखील अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. उलटा चेंडू, खराब चेंडू, भिरकावून दिला चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं. चेंडू कुठे दूर जातो. 6 धावांसाठी षटकार. निश्चितच या ठिकाणी आगमन होते सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेब, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव आहेत आणि खरोखर त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य होत आहे या फॉर्मॅटमध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी आगमन होते सन्माननीय योगेशजी गुलवे साहेब. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. नक्कीच प्रदीपजी जोशी खूप मोठे काम करत आहेत. संघटनेच्या माध्यमातून खरोखर एक कडी नजर असते प्रत्येक स्पर्धेवर आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या किंवा न पालन करणाऱ्या संघांवर त्यांची कडक नजर असते. पहिल्याच चेंडूवर षटकार.
पुन्हा एकदा फुलटा चेंडू बघायचंय काय होतंय हातातून चेंडू निसटला चेंडू मात्र एका टप्प्याने सीमेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी चौकार 2 जीवनदान ज्ञानेश्वर आणि जीवनदान तरी कोणाला दिले ते रुपेश याला त्याच्या बॅट मधून षटकार आले जीवनदान दिल्यानंतर एक चौकार येतोय आणि धावा मात्र झपट्याने पुढे गेल्यात त्या 33 व 33 रन्स ऑन बोर्ड रुपेश ऑन फायर वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय रुपेश त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आहे सुजित पुढे ससाव मारण्याचा प्रयत्न केला होता थोडासा बाउन्स झाला चेंडू ग्राउंडेड झाला होता चेंडू बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात आला नव्हता बघायचं काय होतंय पंचाकडे दाद मागितली होती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या रूपानं पण क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचला होता रुपेश आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात या 2 धावेने धावसंख्येत बदल होतो धावसंख्या होते 35 35 धावा झालेल्या आहेत रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर आहे लाजवाब खेळ खेळतायत भरत आणि रुपेश मी तर भरतची स्तुती करावी तितकी कमी आहे ओपनिंग साठी आला होता अजूनही नॉट आउट आहे या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील नॉट आउट होता मी म्हणत होतो की ह्या खेळाडूने सर्वांना उत्तेजित केलंय आकर्षित केलंय भरत पण रुपेश मात्र आता आपले हात खोलतोय थोडस स्लॉग वरचं षटक कशा प्रकारे खेळावं ते दाखवून देतोय या ठिकाणी रुपेश सुजित बॉलिंग मार्कवर चांगला चेंडू होता जणू काही फलंदाजाला परखून या ठिकाणी चेंडू टाकला होता थोडासा फ्रंट वर आला होता पावलांची हालचाल बघायला मिळती चेंडू टाकण्या अगोदरच पायांची हालचाल बघायला मिळते त्यानंतर थोडासा फसवा चेंडू टाकला होता चेंडू पहिल्यांदा थोडासा आतमध्ये वळला 1 धाव पूर्ण केली गेली धावसंख्या होते 36 रन्स आता मात्र मोठा फटका चेंडू लॉंग ऑन वर येतोय आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय 6 धावांसाठी षटकार भरतच्या बॅट मधून आलेल्या षटकार भरतने जणू काय असाच इशारा केला रुपेशाला की मैं भी कम नहीं हूं कारण नक्कीच ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी मॅन द मॅच पटकावला होता आणि ते सातत्य जणू काही या ठिकाणी दाखवत आहे या 6 धावांनी धावा मात्र झपाट्याने पुढे गेल्यात धावसंख्या होते 42 रन्स आता मात्र डेंजर झोन मध्ये धाव पदार्पण करतायत मित्र काल 58 धावा चेस झाल्या होत्या 4 षटकामध्ये कालिका माता खारबाई संघानं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता आज कोण संघाने दिवा संघासमोर शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून विजय संपादन केला होता बघायचं येणाऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता चेंडू लांगावर येतं क्षेत्ररक्षण चांगलं होतंय पण 2 धावा रोखू शकणार नाहीये 2 धावा पूर्ण केल्या जातात या 2 धावांनी धावसंख्या होते 44 रन्स आणि 45 धाव्यांचा ठेवलेला येते चेरबाग कोण संघासमोर न्यू मिलम पायगाव संघानं डीजे
धन्यवाद डीजे. तर व्यासपीठावर विराजमान योगेशजी गुलवे साहेब आपण पाहतोय आणि त्यांचा इथं यशोदेचा स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे. तर आयोजक संदेश वखारे आपणास विनंती आहे की योगेश गुलवे साहेबांचा इथे यशोदे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची माहिती उबदार शॉल आणि फुलगुच्छ त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटस ट्रॉफी देण्यात येत आहे आणि त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचाही इथे यशोदेचा स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे. मी सन्माननीय संदेशजी वखारे साहेबांना विनंती करतो की त्यांचा यशोदे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खरोखरच त्यांच्या माध्यमातून या बिझी शेड्यूल मधून या व्यावहारिक जीवनातून वेळ काढून ही संघटना टिकवण्यामध्ये त्यांचा मोलाचं योगदान आपण पाहतोय. प्रत्येक टुर्नामेंटला योग्य ते वेळेस भेट देऊन जे काही कमी पडेल तिथं मात्र नामी उभे राहून स्वतः पुरे करून घेतात असे आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके आवडते प्रदीपजी जोशी साहेब यांचा इथं आपण स्वागत आणि सन्मान पाहिला. खूप खूप धन्यवाद. पंढरपुरी चाय वाला पंढरपुरी चाय. हॅलो हॅलो माईक चेक. पहिला चेंडू सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. फलंदाजाला स्टंपिंग निश्चित झालं होतं मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित होता फलंदाज. मात्र कुठल्या प्रकारची धावाने निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष आपण पाहतोय 45 धावांचं. प्रतिशत विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे. मित्र या ठिकाणी एक ड्रॉ काढला जातोय. गावदेवी वेळे त्यानंतर कालिका माता खारबाव आणि चालू सामन्यातील विजेता संघ असा ड्रॉ काढला जातोय. या षटकानंतर या ठिकाणी एक ड्रॉ काढला जाईल. कालिका माता कालवार संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी, गावदेवी वेळे संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी आणि दोन्ही संघातील 12 मॅन 12वे खेळाडू. चेंडूला ऑनसाइडला केलं जातं. चेंडू मिड विकेटला जातोय. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 1.
18 चेंडू 45 धाबाचं समीकरण प्रतिष्ठित आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे. निश्चित प्रत्येक षटकामागून एक मोठा फटका लागणं अत्यंत गरजेचा विकास. आणि या ठिकाणी मात्र ऑफस्टॉपच्या अतिशय बाहेरचा चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती स्वर्गीय हरिश्चंद्र विठ्ठल भोईर यांच्या स्मरणार्थ श्री मधुकर हरिश्चंद्र भोईर याचकडनं सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी प्राप्त झाली होती. सुरेख अप्रतिम उत्कृष्ट पटका चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. त्यानंतर दुसरं सन्मान चिन्ह स्वर्गीय कुसुम पुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान पुंडलिक भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं होतं. मी आयोजकांच्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर स्वर्गीय यशवंत नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री दशरथ यशवंत भोईर याचकडनं या स्पर्धेतला आकर्षक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकार सगळ्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सगळे धावसंख्या होती ती 5. वारंवार चुका पाहतो फलंदाच्या माध्यमातून आपण अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं डोळे झाकून मारण्याचा अंधाधुंदी प्रयत्न वारंवार केला जातो. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता येत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडूंची सांगता आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुटवर आपण चिरोबा कोणी या संघाला पाहतोय. फक्त आणि फक्त 5 धावा येणारे 12 चेंडू आणि विजयापासून तब्बल 40 धावा दूर आहे. नेक्स्ट न्यू गोलंदाज अनिल. या ठिकाणी चेंडू मिस टाइम फटका आपण पाहतोय. चेंडू शॉट फाईन लेगला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. सुजित याची खेळी संपुष्टात येते. 2 धावा कंप्लीट झाले होते. तिसऱ्या धावेचा मूव मात्र आवडता नाही आणि तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज सुजित बाद होतोय. 2 धावणी सांगाय धावसंख्या 2 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 7. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर पाहतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन संजू जातोय. वेलकम काशीनाथजी गुळवी यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. भिनार गावचे प्रतिष्ठित नागरिक काशीनाथजी गुळवी क्रिकेटचे एक निस्किम चाहते आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. दुसऱ्या षटकाला परंपरा वैयक्तिक सांघिक दुसरा गोलंदाज सांभाळतो अनिल. न्यू मिलन पायगाव या संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज अनिल आहे. स्ट्राइक रोटेट करतोय न्यू बॅट्समन संजू. चेंडूला बेग घेण्याचा प्रयत्न अतिशय पत्र चेंडू बॅटमध्ये निश्चित थोडासा हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 3 धावा कंप्लीट केल्या जातात. या 3 धावांनी संघा धावसंख्या 3 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 11. हॅलो अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. लाईनअप करू शकला चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन जबरदस्त उकरीत केली. चेंडूला एका रक्षणामध्ये भिरकावून दिलं. चेंडू मेडिकल सीमाच्या बाहेर देतो चेंडू. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय A1 भिनार A1 ट्रॉफी 2021 या स्पर्धेला खास करून शुभेच्छांचा वर्षाव येतोय. भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधून ज्याचं आवर्जून नाव घेतलं जातं. धावा किती आहेत? धावा संख्या 18 आहे. भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधून एक रसिक क्रिकेटच्या रसिकावर मनावर अधिराज्य करणारे एक समालोचक आपण पाहतोय. वासी कराव्यास गावचा दशरथ पाटील ज्यांची अलंकारी भाषा आपण पाहतोय आणि ते या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. अंबू काळू घाटाळ बाळू घाटाळ यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर चला या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय. 3 संघामधून ड्रॉ असेल. चालू विजेता संघ एक गावदेवी वेळे त्यानंतर कालिका माता खारबाव असा ड्रॉचं स्वरूप आहे. चला तिन्ही संघाचे चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू मात्र जातोय सीमा रसे बाहेर चौकार. 1-2 झाले. तुम्ही 12वे कोण आहे? या तुम्हीच करा मग. हॅलो मित्र या ठिकाणी एक ड्रॉ केला जातो 3 संघामधून. चालू सामन्यातील विजेता संघ पहिल्या दिवसातील विजेता संघ आपण पहिला गावदेवी वेळे संघ. त्यानंतर दुसऱ्या दिवसामधून पायगाव या संघाचा 12 मॅन कोणचे. हॅलो या किशोर भाऊ तू पायगावचा आहे का? थांब तू हॅलो. तर या ठिकाणी ड्रॉ काढला जातोय. एक चिठ्ठी काढायची आहे. काय नाव काय तुझं? भविष्य. कोणचा प्रवेश का भविष्य? भविष्य कोणचं भविष्य? हॅलो धन्यवाद. तर बघूया भविष्य याच्या माध्यमातून काढलं जातं कोणाचं भविष्य. धन्यवाद. आणि गावदेवी वेळे संघ पोहोचतोय अंतिम फेरीमध्ये चिठ्ठीच्या आधारे. गावदेवी वेळे संघाचा संघनायक ज्यांना आपली चिठ्ठी काढलेली आहे भविष्य आणि याला 500 रुपये पारितोषिक दिले जातं. ज्यानं भविष्य उघडलं होतं या ठिकाणी वेळीया संघाचं. हॅलो तू खुश भविष्य तिसरं षटक प्रगती पथावर आहे. एक बलून डेल्वी निश्चित आपण पाहिली होती. चेंज ऑफ पेस परिवर्तन चेंडू मध्ये फलंदाज मला वाटतं या ठिकाणी देवेंद्र बाद होतोय. षटक क्रमांक 3 संपतय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र विजय संपादित होतं न्यू मिलन पायगाव. तर चला न्यू मिलन पायगाव अगेन्स्ट कालिका माता खारवाव या 2 संघांमधून रंगणारे या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना.